नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या समृद्धी महामार्गावरील धोकादायक घटनावर नजर टाकणार आहोत। हा मार्ग आपल्या सोयीसाठी बांधला असला तरी काही वेळ तो मृत्यूचा सापळा ठरतोय। डिसेंबर 2022 ते जून 2023 या 6 महिन्यात समृद्धी महामार्गावर 368 पेक्षा जास्त अपघात झाले आहे, ज्यात 70हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे आणि यातील अनेक अपघात बुलढाणा जिल्ह्यात घडले आहेत। 1 जुलै 2023 रोजी नागपूरहून पावण्याकडे जाणारी एक खासगी बस बुलढाणा जिल्ह्यात अपघात झाली। टायर फुटल्यामुळे बस नियंत्रणाबाहेर जाऊन खांबाला धडकली आणि त्यानंतर आग लागली। या दुर्घटनेत 25 प्रवाशांचा मृत्यू झाला। अलीकडेच 21 जानेवारी 2025 नागपूरजवळील वेना नदीजवळ एक कार डिवायडरला धडकली। या अपघातात कारचे 2 तुकडे झाले आणि एका महिलेचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले। या अपघाताचे मुख्य कारणे म्हणजे वाहनांना अतिवेग, चालकांना लागणारी डुलकी आणि टायर फुटणे। समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा कारसाठी ताशी 120 किलोमीटर अशी आणि बस ट्रकसाठी ताशी 80 किलोमीटर आहे, मात्र अनेक वेळा या मर्यादा उल्लंघन होते। मित्रांनो, आपल्या सुरक्षिततेसाठी नेहमी वेगमर्यादा पाळा, नियमित ब्रेक घ्या आणि वाहनांची योग्य देखभाल करा। आपली काळजी आपण घेतली पाहिजे। अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रपरिवारासोबत शेअर करा। धन्यवाद।